म्हसवडमध्ये दारूच्या पैशांसाठी धमकी, मारहाण आणि चोरीची गंभीर घटना घडल्याची माहिती पोलीस तक्रारीत समोर आली आहे। 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 9 वाजता म्हसवड गावातील सार्वजनिक शौचालयाजवळ फिर्यादी निलेश जालिंदर पिसे आणि त्यांचा पुतण्या देवराज पिसे उभे असताना पोलीस तक्रारीनुसार मुसा सिकंदर नदाफ हा व्यक्ती तेथे आला आणि दारू पिण्यासाठी पैसे मागितले। पैसे देण्यास नकार मिळताच त्याने फिर्यादीला कानाखाली मारली आणि दमदाटी केली आणि शिवीगाळ करत त्यांच्या खिशातून 1500 रुपये तसेच गळ्यातील चांदीची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे फिर्यादीने सांगितले आहे। यावेळी आवाज ऐकून फिर्यादीचा भाचा अजिंक्य विधाते घटनास्थळी पोहोचला। देवराज आणि अजिंक्य यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रारीनुसार आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला। परिसरात शोध घेतला असता आरोपी आढळून आला नाही। या घटनेची तक्रार फिर्यादीने तात्काळ पोलीस ठाण्यात दाखल केली असून 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12:38 गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणात सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास हेड कॉन्स्टेबल NN पळे करत असून तक्रारीत नमूद केल्यानुसार आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 3 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।